ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। परतीच्या पावसानं झालेल्या भात शेतीचं नुकसान झालेलं आहे। अशातच भिवंडीच्या आमदारांनी शेतीच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी केली आहे। परतीचा पाऊस झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भात शेतीचं नुकसान झालंय। तर आमदाराच्या पाहणी दौऱ्यादरम्यान शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले। वर्षभर खायचं काय, जनावरांच्या चाऱ्याचं काय करावं आणि भात शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची असा सवाल यावेळेला शेतकऱ्यांनी विचारला। काय करायचं काय, मी आता आत्महत्या करू का काय? हा, ही वेळ माझ्यावर आलेले साहेब सुद्धा माझं चालतं करायचं का? आम्ही शेतकरी जगाचं कसं माझं सगळं शेतकरी असं अनेक शेतकरी आहेत बेवडी तालुक्यातले सर्वांच्या परिस्थिती वाईट कठीण आले। कसं शेतीवाले आमची गोड गेले, गोड काय नाही गेलेली शेतीवाली आमची परत पंचनामा आमचे। तर आम्ही काय ते थोडंफार आम्हाला मिळत त्यातून फुले फुलाची पाकळी नाही तर आम्हाला काही मिळणार नाही याच्यात। आम्ही कोणाकडे अपेक्षा करायची? सरकारकडे नाही करायची, मग कोणाकडे करायची? कोण आम्हाला देणार आहे नुकसान भरपाई आमची? काय करायचं आम्ही? आत्महत्या आम्हाला शेवटी लास्ट विलाज आम्हाला उपाय तोच राहिलेला, बाकी काही राहिलेलं नाही। भिवंडी तालुक्यामध्ये अवकाळी पावसाला धुमाकूळ घातल्यामुळे आधी सप्टेंबर महिन्यात झालेल्या भात पिकाच्या नुकसानानंतर आता 4 ते 5 दिवसापासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे आताही पुन्हा शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं असं आपण या दृश्यामध्ये पाहू शकता। या ठिकाणी जे भात पीक आहे ते पूर्णपणे पाण्यामध्ये याची नासाडी झालेली आहे। भाताच्या असलेले जे लवंगाला असलेले जे कणस आहे, कणसाला पूर्णपणे रो आल्याचं आपण प्रत्यक्ष या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी आज भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन भात पिकाचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली। यावेळी शिवसेने नेते प्रकाश पाटील असतील, काही स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, सेवा सोसायटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळाचे काही अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जात शेतामध्ये उतरून प्रत्यक्ष पाहणी केली आहे। यावेळी मात्र शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आपण जगावं की मरावं हा प्रश्न आपल्या समोर येऊन ठाकला आहे। वर्षभराची खावड भागवायची कशी, गुरांचा चाराचा प्रश्न सोडवायचा कसा आणि कर्ज घेऊन केलेली भात शेतीचं कर्ज फेडायचं कसं, या अनेक प्रश्नांच्या विवंचनेमध्ये भिवंडी तालुक्यातील बळीराजा हा संकटात सापडला असताना मात्र येथील भिवंडी ग्रामीणच्या आमदार यांनी येथील शेतकऱ्यांना आश्वासित केले आहे का आज होणाऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आपण या संदर्भात भिवंडी तालुक्यात असलेली भात शेतीची आपण प्रत्यक्ष माहिती देणार आहोत आणि लवकरात लवकर शासनाकडनं याच्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार शांताराम मोरे यांनी यावेळी सांगितले। नरेश पाटील, न्यूज 18 लोकमत, भिवंडी।